आता पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा होती, तर अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आता आजपासून वाटप सुरू करण्यात आलेला आहे। आर्टिकल आलेला आहे, आर्टिकल मध्ये तुम्ही इथं पाहू शकता। तर काही बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहे, तुम्ही इथं मेसेज सुद्धा पाहू शकता। लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेला आहे, 2100 रुपये प्रमाणेचा मेसेज, काही बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज येतोय। बघा, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तरी बातमी तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा आता जून महिन्याचा म्हणजे 12वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बहिणींचे मेसेज तुम्ही पाहू शकता, 2100 रुपयाचा मेसेज, 3000 रुपयाचा मेसेज, असे दोन मेसेज आलेले आहे। काही बहिणींना 3000 रुपये तर काही बहिणींना 2100 रुपये अशा 12वा हप्त्याची प्रतीक्षा होती, त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। फक्त याच बहिणींना पैसे आलेले आहेत। बघा, एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की याच बहिणींना पैसे जमा होतील, कारण बँकांमध्ये तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून म्हणजे 11 वाजेपासून पैसे जमा झालेले आहे, तर 11 वाजेपासून बहिणींची प्रतीक्षा म्हणजे आता संपलेली आहे आणि बँकांमध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे याबद्दलचा आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो, जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो आणि साहेबांनी कोणता आदेश दिलेला आहे की जून महिन्याचा हप्ता जो येणार आहे 12वा हप्ता फक्त याच बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा, अन्यथा या बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा। कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। आता तुम्ही इथं पाहू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे आले, पोस्टात पैसे आले, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि यामध्ये ICICI बँक आहे। तर या बँकांमध्ये पैसे आलेले आहेत। आता याच बँकांमध्ये पैसे येतील का, बँकांची पण काही लिस्ट वगैरे आलेली आहे, काही नेम वगैरे लावण्यात आलेले आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे। त्यानंतर तुम्हाला बँकांनी जे नियम लागू केलेले आहे की याच बहिणींना पैसे जमा होतील, तर आता बँकांनी कोणते नियम लागू केलेले आहे त्या नियमांबद्दल मी सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण ही जिल्ह्यांची नावं पाहूया। जिल्ह्यांची नावं पाहण्या अगोदर तुम्ही बँकांनी जी आता माहिती दिलेली आहे, बँकांची जी माहिती आहे ती महत्त्वाची माहिती आहे, ते सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया। कारण आता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता बँकांनी 5 नवीन नियम लागू केलेले आहेत। बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी बँक पासबुक तुम्ही दिलं असेल या बँकांपैकी, त्या बँकांचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे। तर या बँकांमध्ये काहीतरी कडक नियम लागू करण्यात आलेले, म्हणजे 5 महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहे। आता डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही। बघा, काय माहिती आलेली आहे, आता डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार नाही, यासाठी बँकांनी महत्त्वाचे 5 नियम लागू केलेले आहे। जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा घ्यायचा असेल तर बँकांचे 5 जे नवीन नियम लागू केलेले आहे, ज्या बहिणींना या नियमांमध्ये बसतील, बघा ज्या बहिणी या नियमांमध्ये बसणार आहे त्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता काय करायचंय तुम्हाला, सर्वात प्रथम तुम्हाला डायरेक्ट बँकेत जायचंय। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्या बँकेत तुमचं खातं असेल आणि तो फॉर्म लाडकी बहीण योजनेसाठी त्या बँकेचं झेरॉक्स दिलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणींसाठी, तर तुम्हाला त्या बँकेत जाऊन हे काम करून घेणं महत्त्वाचं आहे। आता यासाठी काय सूचना आलेली आहे की हे 5 नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागणार। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असल्यामुळे ज्या बहिणींना आता फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींनी आता लवकरात लवकर बँकेत जाऊन हे काम करून घेणं महत्त्वाचं आहे। आता महत्त्वाचे 5 नियम आहे। सर्वात अगोदर तुम्हाला हे नियम सांगतो आणि या नियमांबद्दल कोणकोणतं डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे, बँकेत जाऊन तुम्ही काय तक्रार करू शकता जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला जमा झाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे। सर्वात अगोदर आपण पाहूया, लवकरात लवकर ही माहिती आपण पाहूया की कोणत्या बँकेत तुमचे पैसे जमा होतील आणि बँकेत जाऊन तुम्ही काय करू शकता। सर्वात मोठी बातमी आलेली आहे, अर्जंट सूचना बँकांनी दिलेली आहे। आता सूचना जी आलेली आहे, बघा सर्वात प्रथम तुम्हाला ही माहिती सांगतो। आदित्यताई तटकरे मॅडम यांनी महिला व बाल विकास मंत्री यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की बँकांची जी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, आता बँकांनी लिस्ट जाहीर केलेली आहे, कोणत्या बहिणींना पैसे येतील, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही याबद्दलची माहिती कोणी दिलेली आहे, आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। कोणाकडे, बँकांकडे, की तुम्ही याच बहिणींना पैसे जमा करा, या बहिणींना पैसे जमा करायचं नाही। आता या आदित्यताई तटकरे मॅडम महिला व बाल विकास मंत्री आहे, यांच्याकडे जी लिस्ट आली ती फायनल लिस्ट असते, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण जे पैसे तुमच्या खात्यात जे पैसे जमा होतं
आदित्यताई तटकरे मॅडम हे डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा करणार नाही, हे कोणाकडे पैसे जातात, बँकांकडे। आता बँकांकडे पैसे जातं म्हणजे बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करतं। एकत्र 1500 रुपये तुम्हाला येतात, 2100 रुपये तुम्हाला येतात, यामधून आता खूप मोठा, आता कोणाला 2100 रुपये येत आहे, कोणाला 3000 रुपयाचा मेसेज येतोय। आता याबद्दलची सुद्धा माहिती आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे, त्यांचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता। सर्वात अगोदर आपण पाहूया की नियम कोणते लागू केलेले आहे आणि या नियमांचं पालन कसं करायचं। बँक खात्यात लागू झालेले आहे 5 नवीन नियम। बघा आता बँक कोणकोणतं असणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक, युको बँक आहे, त्यानंतर सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र। बघा आता बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचं बँक असो, स्टेट बँक असो, सेंट्रल बँक असो, पोस्टात जरी खातं असेल, बघा भरपूर अशा महिला आहेत त्यांनी पोस्टात खातं आहे त्यांचं आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी तेच झेरॉक्स दिलेला आहे, म्हणजे त्या बँकाने त्यांचं पुस्तक या बँकेमध्ये त्यांचे पैसे येतात, कोणत्या पोस्ट बँकमध्ये त्यांचे पैसे येतात। तर तुम्हाला हे काम तर तात्काळ करायचं आहे, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण बँकांनी 5 नियम लागू केलेले, पोस्टात असू द्या यामध्ये असू द्या, हे नियम लागू करण्यात आलेले आहे। बँकात असू द्या, बघा आता तुमच्या बँक असू द्या किंवा पोस्टात खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला लागू झालेले आहे। ठीक आहे, पहिला जो नियम आहे याचं जर उल्लंघन केलं, बघा ही महत्त्वाची माहिती आहे, ही महत्त्वाची माहिती पहा। पहिल्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 500 रुपयेपर्यंत दंड होईल। बघा ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे, कारण 500 रुपये दंड तुमच्याकडनं वसूल केला जाईल जर पहिल्या नियमांचं उल्लंघन तुम्ही केलं तर। म्हणजे 1500 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला भेटतोय तर तुमचे 500 रुपये डायरेक्ट कट होतील, फक्त 1000 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता मिळेल आणि तो सुद्धा तुम्हाला तो 1000 रुपये घेण्यासाठी सुद्धा एक अर्ज करावा लागेल जर पहिल्या नियमांचं उल्लंघन तुम्ही केलं तर। आता यामध्ये अर्ज का करावा लागेल, कारण नियमांमध्ये तुम्ही बसत नाही ना, जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया असतो, काहीतरी अर्ज करावा लागतो, काहीतरी डॉक्युमेंट जमा करावं लागतं, म्हणून तुम्ही नियम समजून घेत नाही। आता शासनाने जे नियम लावलेले आहे हे नियमांबद्दल समजून घेणं महत्त्वाचं आहे। नियम कोणकोणते असतात, याचा तुम्हाला फायदा होतो का नुकसान होतं ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता पहिल्या नियमांचं उल्लंघन केलं किती तुमचं नुकसान होणार आहे, 500 रुपयाचं नुकसान होणार आहे, पण त्याच पद्धतीने जर दुसऱ्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचे 1500 रुपये डायरेक्ट तुम्हाला दंड असणार आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जेवढे पैसे तुमच्या खात्यात येतील हे सर्व पैसे आता दंडमध्ये तुमच्याकडनं वसूल केले जाणार आहे। बघा सर्व बहिणींना होणार आहे का, असं नाही, हे फक्त कोणाला, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि नियमांमध्ये बसत नाही, कारण नियम असतात, वेगवेगळे नियम असतात। आता हे नियम सर्व बहिणींसाठी लागू आहे, पण नियमांमध्ये बहिणी बसतील तर त्यांना पैसे येतील आणि ज्या बहिणी नियमांमध्ये बसणार नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून दुसऱ्या नियमांचं उल्लंघन सुद्धा करणं 1500 रुपयाचा तुम्हाला फटका बसू शकतो। तिसऱ्या नियमांचं उल्लंघन केल्यास इतका दंड होईल, तो आतापर्यंत जेवढे पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले असतील सर्व पैसे तुमच्याकडनं वसूल केलं जाईल। बघा आता हे तिसरा जो नियम असणार आहे अतिशय महत्त्वाचा नियम आहे, कारण या नियमांमध्ये ज्या बहिणी बसत नाहीत तर त्यांचे सर्व लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पैसे भेटले असतील सर्व पैसे वसूल करण्यात येणार आहे। बघा आता हा नियम कशासाठी लावण्यात आलेला आहे, या नियमांमुळे बहिणींनाच फायदा होणार आहे। कसं बरं, आता या नियमांमध्ये कोणत्या बहिणी अपात्र ठरू शकतात आणि कोणाकडनं पैसे वसुली करता येईल, ज्या बहिणींना लाभ दिलेला नाही। बघा लाडकी बहीण योजना म्हणजे सर्व बहिणींना लाभ दिलेला नाही, यामध्ये क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, ज्या बहिणींचं दारिद्र्य रेषेखालील त्यांचं नाव असेल, म्हणजे रेशन कार्डवर त्यांचं नाव असेल, उत्पन्न कमी असेल, त्यांच्या परिवारामध्ये कोणी फॅमिलीमध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसेल, गव्हर्नमेंट मोठी आता पोस्टिंग असते वेगवेगळ्या पोस्टिंगवर नकोय, अशा बहिणींना लाभ देऊन, म्हणजे त्यांना लाभ दिलेलाच नाही। लाभ कोणाला दिलेला आहे, ज्या गरीब महिला आहेत ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे अशा बहिणींना लाभ दिलेला आहे। तर यांना ज्याचा लाभ भेटावा म्हणून हा तिसरा नियम लागू करण्यात आलेला आहे। आणि चौथ्या नियमांचं जर उल्लंघन केल्यास तुम्हाला 60,000 रुपयेपर्यंत दंड वसूल केला जाईल। बघा येतं आता JR मध्ये आलेला आहे 60,000 रुपये दंड वसूल करण्यात येईल। हे चौथा जो नियम लागू करण्यात आलेला आहे हा खास कर कोणासाठी लागू करण्यात आलेला आहे की पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हा चौथा नियम लागू करण्यात आलाय। आता समजा लाडकी बहीण योजना आता फक्त बहिणींसाठीच आहे। आता कोणी एखादा व्यक्ती असतो हुशार असतो, तो काय करतो डिजिटल प्रमाणे रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सर्व काही जे असतं ना ते डुप्लिकेट बनवतो। बघा डुप्लिकेट वगैरे बनवून शासनाची जी योजना आहे ना लाडकी बहीण योजना यासाठी फॉर्म भरतो आणि एक फॉर्म भरून तो गप्प बसत नाही, तो
2 फॉर्म भरतो, 3 फॉर्म भरतो वेगवेगळ्या नावाने, कारण त्याच्याकडे सर्व काही प्रूफ आहे. 1 मिनिटात तो चेंज करून घेतो. काहीतरी महिलांचं नाव टाकून देतो, हे प्रूफ करा, ते करा, ते करा, असं ते 20 फॉर्म भरू शकतो, 30 फॉर्म भरू शकतो, 50 फॉर्म सुद्धा भरू शकतो. अशा व्यक्तींना काढण्यासाठी हे चौथा नियम लागू करण्यात आला आहे. या चौथ्या नियमांमध्ये जो बसला, जो सापडला, त्याला 60,000 रुपयाचा फटका नक्की बसणार आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. 60,000 रुपयाचा फटका नक्की त्याला बसणार आहे. हा चौथा नियम अतिशय महत्वाचा आहे. कारण 50 फॉर्म जर त्याने भरले असतील, 1500 प्रमाणे किती होतात तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. किती पैसे त्याला 1 महिन्याला किती पैसे भेटतात जर 50 फॉर्म त्याने भरले असतील तर 1500 रुपये प्रमाणे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे 4 नियम लागू करण्यात आलेले आहे. चौथ्या नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला होणार आहे. तर या 24 तासात बहिणींना आता 4 मेसेज येतील. बघा, लाडकी बहीण योजनेचा आता जो जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, तर 24 तासाच्या आत तुम्हाला 4 मेसेज येणार आहे. आता 4 मेसेज कसले असणार आहे? आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे 1500 रुपये प्रमाणे. कोणाला 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे, म्हणजे 1500 2 मेसेज येणार आहे. आता 2 मेसेज कोणाला येणार आहे? ज्या बहिणींचा मागील हप्ता बाकी असेल त्यांना 2 मेसेज येतील. ज्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते बाकी असतील त्यांना 3 मेसेज येणार आहे. आणि चौथा मेसेज अतिशय महत्वाचा आहे, ती माहिती सुद्धा जाणून घ्या. पहिला मेसेज जो तुम्हाला असणार आहे तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे येणार आहे. 1500 रुपयाचा मेसेज येईल. दुसरा जो मेसेज येणार आहे तुम्हाला डायरेक्ट 2100 रुपयाचा येणार आहे. कारण लाडकी बहीण योजना काही बहिणींना याच महिन्यापासून 2100 रुपये देण्याचं वचन शासनाने केलेलं आहे. तर याच महिन्यापासून भेटणार आहे असं आपल्याकडे GR मध्ये आलेलं आहे. जर सुरू झाला तर काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे सुद्धा मेसेज येणार आहे. 1500 प्रमाणे ते कंपल्सरी येणार आहे. आणि त्यामधून तिसरा जो मेसेज असणार आहे तो तुम्हाला 25,000 रुपयाचा क्रेडिट झाल्याचा मेसेज सुद्धा पाहायला तुम्हाला मिळणार आहे. आता 25,000 रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज कसा असणार आहे हे सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. चौथा मेसेज तुम्हाला साडीबद्दल असणार आहे. बघा, आता चौथा जो मेसेज असणार आहे साडीबद्दलचा जो मेसेज असणार आहे हा कशामुळे असणार आहे? याबद्दलचं भरपूर बहिणी त्यांनी साडीसाठी आवाहन केलं आहे की लाडक्या बहिणींना आता साडी दिले जाणार आहे. याचाही मुहूर्त आता 12व्या महिना, म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी आता जून महिन्याचा म्हणजे 12वा हप्ता जो आता वाटप सुरू होतोय, यामध्ये साडी सुद्धा तुम्हाला दिले जाईल असा मेसेज तुम्हाला आता लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार आहे. जर आला तुम्हाला तर तुम्हाला सुद्धा एक पैठणी साडी दिली जाईल. अशा प्रकारे 4 मेसेज तुम्हाला येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी. जर जून महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, सर आम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि तो 1500 प्रमाणे आला, 2100 प्रमाणे आला, का तुम्हाला 25,000 रुपयाचा पण मेसेज आला असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. कारण यावर मी डिटेलवर माहिती दिलेली आहे की 25,000 रुपये कशाचे बहिणींना दिले जात आहे. याचं जर माहिती पाहायची असेल तर तुम्हाला इथं शेवटी एक व्हिडिओ येत असेल, या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता की 25,000 रुपये कशाचे द्यायचे आहे. आणि नियमांबद्दल जर डिटेलवर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला डिटेलवर माहिती दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये सांगणं पुरेशी होणार नाही कारण खूप मोठी माहिती आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. इथं वरती पहा तुम्ही, इथं एक व्हिडिओ येत असेल, या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही तो पूर्ण नियमांबद्दल जाणून घेऊ शकता. जर या व्हिडिओबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही राहता आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे केवढे पैसे भेटले आहेत. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.